लस्सी घ्या लस्सी, थंडगार लस्सी, गारेगार लस्सी, थंडगार अशी लस्सी ग्लासमध्ये सर्व करताना आणि वरून चमचाभर जाडसर अशी मलाई आणि वरून पिस्ताची आणि बदामाची कापं. आ हा हा हा, लस्सी बघूनच मन तृप्त होतं. तर आज तुम्हाला मी 3 प्रकारचे लस्सी दाखवणार आहे. प्लेन लस्सी, मँगो लस्सी, केसर लस्सी. लस्सी बघूनच तुमचंही मन तृप्त झालं असेल. तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. अर्धा लिटर म्हशीचं दूध तापवत ठेवायचं. दुधाला चांगली उकळी आली की गॅस बंद करायचा. झाकण न लावता दूध पूर्णपणे थंड करायचं आणि फ्रीजमध्ये दूध सेट करायला ठेवायचं, कारण का जाडसर अशी मलाई आपल्याला तयार करायची आहे. 5 मिनिटाआधी दूध कोमट असं गरम करायचं आणि फेटलेलं दही चारी बाजूने घालायचं आणि छानपैकी मिक्स करायचं. दही छानपैकी सेट झाल्यानंतर तुम्ही बघू शकता जाडसर अशी मलाई तयार झालेली आहे आणि आपल्याला आता प्लेन लस्सी बनवायची आहे. त्यासाठी मी मोठा चमचाभर दही घेतलेला आहे, त्याचबरोबर साखर घेतलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून छानपैकी दही घुसळायचं. रवीने सुद्धा तुम्ही घुसळू शकता. मिक्सरचा जरा पण आपण वापर करायचा नाही. आणि तुम्ही बघू शकतात मी ग्लासमध्ये प्लेन लस्सी सर्व करत आहे. जाडसर अशी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे आणि 2 चमचे मी मलाई घातलेली आहे. जाडसर अशी मलाई, वरून बदामाची आणि पिस्ताची कापं आपली तयार झालेली आहे. आता आपल्याला मँगो लस्सी बनवायची आहे. चमचाभर दही, मँगो पल्प घेतलेला आहे, चमचाभर साखर हे छानपैकी घुसळायचं आणि आपल्याला प्लेन मँगो लस्सी छानपैकी ग्लासमध्ये सर्व करायचं. आपली तयार झाले मँगो लस्सी आणि वरून जाडसर अशी मलाई, पिस्ताची बदामाची कापं घालायची मस्तपैकी. आता आपल्याला केसर लस्सी बनवायची आहे. चमचाभर दही, केसर लस्सीसाठी मी केसर घेतलेलं आहे आणि छानपैकी फेटून घ्यायचं आणि थोडीशी साखर घालायची, त्यामुळे अजून छानपैकी चव येईल. तुम्हाला वेलची घालायची असेल तर तुम्ही घालू शकतात आणि चमचाभर मलाई आणि वरून बदामाची आणि पिस्ताची कापं. मस्त.